हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर संक्रांत कधीच साधी वाटणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे, दुःखातून समाधानाकडे जाण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि म्हणूनच आजच्या दिवशी केलेले श्री स्वामी समर्थांचे उपाय फार प्रभावी मानले जातात. उपाय क्रमांक 1. सकाळचे स्नान आणि संकल्प. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना मनात संकल्प करावा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, अडचणी आणि दुःख दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. स्नानानंतर स्वच्छ पिवळे किंवा केशरी कपडे परिधान करावेत. उपाय क्रमांक 2. श्री स्वामी समर्थ पूजन. देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. त्यानंतर श्रद्धेने म्हणावे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. वेळ नसेल तर किमान 11 वेळा तरी नक्की जप करावा. हा जप केल्याने भीती, चिंता, नैराश्य दूर होते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते. उपाय क्रमांक 3. तिळगुळ अर्पण. मकर संक्रांती म्हणजे तीळ आणि गूळ. श्री स्वामी समर्थांना तीळ, गुळाची पोळी किंवा तिळाचे लाडू अर्पण करावेत. अर्पण करताना मनात म्हणावे, स्वामी, माझ्या जीवनातील कटुता दूर करा आणि गोडवा निर्माण करा. यानंतर कुटुंबियांना आणि गरजू लोकांना तिळगुळ द्यावा. मकर संक्रांतीला महिलांनी वाण का द्यायचं? मकर संक्रांतीला महिलांनी वाण देण्याची परंपरा आहे. वाण म्हणजे दान नाही, तर सौभाग्य आणि समृद्धी वाटप आहे. वाण देण्यामागचा हेतू घरात समृद्धी टिकावी, सौभाग्य अखंड राहावे आणि नात्यांमध्ये आपुलकी वाढावी. वाणात सहसा हळदी कुंकू, तीळ, गूळ, बांगड्या, सुती दोरा, धान्य किंवा छोट्या उपयोगी वस्तू दिल्या जातात. महाग असणं महत्त्वाचं नाही, भाव आणि श्रद्धा महत्त्वाची. वाण देताना श्री स्वामी समर्थांच्या वस्तू देता येतात का? तर हो, नक्कीच देता येतात. वाणात श्री स्वामी समर्थ जपमाळ, स्वामी समर्थ चरित्र, छोटं पुस्तक, स्वामी समर्थांचा फोटो, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण कार्ड किंवा दोरा दिल्यास ते फार पुण्यकारक मानले जाते. पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. वस्तू नवीन, स्वच्छ असावेत. जुने, फाटलेले किंवा वापरलेले वस्तू देऊ नये. जपमाळ किंवा चरित्र देण्याआधी देवघरात ठेवून किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करावा. वाण देताना अभिमान न ठेवता स्वामींची सेवा ही भावना ठेवावी. श्रद्धेने दिलेली स्वामींची वस्तू कधीही अशुभ ठरत नाही. लहान मुलांचे बोरनाण का घालतात? मकर संक्रांतीला लहान मुलांचे बोरनाण घालणं फार शुभ मानलं जातं. बोरनाण म्हणजे मुलांवरची वाईट नजर, आजार आणि नकारात्मकता ऊर्जा काढून टाकणे. या दिवशी सूर्य उत्तरायणात असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि बोरनाणाचा परिणाम लवकर होतो. बोरनाणात साधारणपणे तीळ, गूळ, भुईमूग, ऊस, बोरे, नाणं घालून ते डोक्यावरून 7 वेळा फिरवतात आणि बाहेर टाकतात. यामुळे मूल तंदुरुस्त, आनंदी आणि सुरक्षित राहते असं मानलं जातं. मित्रांनो, मकर संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तर परंपरा, श्रद्धा आणि संस्कारांचा वारसा आहे. वाण देणं, स्वामी समर्थांची सेवा करणं आणि मुलांचं बोरनाण घालणं हे सगळं आपल्या कुटुंबासाठी केलेली प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव कृपा करो. शेवटपर्यंत पाहणाऱ्यांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहते.
म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.